नरेंद्र चपळगावकर. व्यक्तिविशेष. ज्येष्ठ साहित्यिक व माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे 25 जानेवारी 2025 रोजी निधन झाले. ते 87 वर्षाचे होते. काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. जीवन परिचय. 14 जुलै 1938 रोजी बीड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बीड आणि महाविद्यालयीन शिक्षण अमरावती तत्कालीन औरंगाबाद येथे झाले. विधी आणि मराठी या विषयातील पदवी संपादन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात लातूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून, नंतर छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद्र पहाडे येथील विधी महाविद्यालयात ते अध्यापनाचे काम केले. बीड येथे 1962 पासून वकिली सुरू केली. ते बीड नगरपालिकेचे सदस्यही झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ स्थापनेनंतर 1990 ते 1999 या कार्यकाळात ते न्यायमूर्ती होते. फेब्रुवारी 2023 मध्ये वर्धा येथील 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद त्यांनी भूषवले. फेब्रुवारी 2023 मधल्या वर्धा येथे 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. माजलगाव येथे 2005 मध्ये झालेल्या 26वे मराठवाडा साहित्य संमेलन, 2012 मध्ये पुण्यातील 13वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, 2014 मध्ये तत्कालीन औरंगाबाद येथील 9वे जल साहित्य संमेलन याचे अध्यक्षपदही चपळगावकर यांनी भूषवले. हैदराबाद मुक्तीलढ्यावर संशोधनात्मक लेखन त्यांनी केले. धुळे येथे राजवाडे संशोधन मंडळाचे ते 5 वर्ष अध्यक्ष होते. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष राहिले. पुरस्कार व सन्मान. राजहंसचा श्री ग. माजगावकर स्मृती व या वैचारिक लेखनासाठी पुरस्कार. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार. महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती पुरस्कार. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा राम शेवाळकर स्मृती पुरस्कार. 3 न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ या पुस्तकासाठी 3 न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ यासाठी 3 न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ या पुस्तकावर भैरूरतन दमानी पुरस्कार. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान 2018 इत्यादी पुरस्कार. ग्रंथसंपदा. अनंत भालेराव काळ आणि कर्तृत्व, आठवणीतले दिवस, कर्मयोगी संन्यासी स्वामी रामानंद तीर्थ यांचे चरित्र, कायदा आणि माणूस, कहाणी हैदराबाद लढ्याची, 3 न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, तुमच्या माझ्या मनातलं ललित लेखन, त्यांना समजून घेताना ललित लेखन, दीपमाळ, नामदार गोखल्यांचा भारत, समाजसेवक, नामदार गोखल्यांचा शहाणपण, न्यायमूर्ती केशवराव कोरटकर, न्यायाच्या गोष्टी, न्यायविषयक कथा, मनातली माणसं, महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटनेचे अर्धशतक, विधिमंडळे आणि न्यायसंस्था, संघर्षाचे सहजीवन, संघर्ष आणि शहाणपण, समाज संस्कृती, संस्थानी माणसं, सावलीचा शोध, हरवलेले स्नेहबंध, लोकशाही आणि हुकुमशाही, साहित्य आणि स्वातंत्र्य इत्यादी. मोहन हिराबाई हिरालाल. लेखा मेंढा गावाला देशपातळीवर ओळख निर्माण करून देणारे आणि पर्यावरण व वनाधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे जानेवारी 2025 मध्ये नागपुरात निधन झाले. ते निस्वार्थी सहयोगी, मित्र, एक कार्यकर्ता आणि ग्रामस्वराज संकल्पनेचा प्रसार करणारे एक जाणकार कार्यकर्ता होते. चंद्रपूर येथील अतिशय श्रीमंत सुखवस्तू आणि टंडन कुटुंबात 31 डिसेंबर 1949 रोजी मोहनभाईंचा जन्म झाला. त्यांनी आडनावाचा त्याग करून नावामागे फक्त आईवडिलांचे नाव लावू लागले. चंद्रपूर येथील मोहन हिराबाई हिरालाल हे 80च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या विद्यार्थी आंदोलनात सक्रिय झाले. छात्र युवा संघर्ष वाहिनीचे सदस्य म्हणून ते देशभर फिरले. गांधीजी विनोबाजींच्या जनशक्तीच्या प्रबंधावर त्यांचा विश्वास होता. सन 1984 मध्ये त्यांनी गडचिरोली येथील वृक्षमित्र ही संस्था स्थापन केली. गावांमध्ये जंगलाविषयी आत्मीयता वृद्धिंगत करणे, स्वशासनाचा अर्थ ग्रामस्थांना समजावून सांगणे, वनहक्कांबाबत जागरूक करणे हे संस्थेचे मुख्य उद्देश होते. त्यांनी स्वतःकडे सहयोगी मित्र अशी भूमिका घेतली. गडचिरोली जिल्ह्यातील गावांना त्यांनी सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन दिले. देवाजी तोफा यांचे मेढा लेखा हे गाव सक्रियपणे सामील झाले. दिल्ली आणि मुंबईत ते आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार, मावा नाटे मावा राज
या मेढालेखाच्या निर्धाराने देशाचे लक्ष वेधले. 2009 मध्ये सरकारने वनहक्क कायदा 2006 अंतर्गत मेढालेखा आणि मर्दा या गावांना सामुदायिक वनहक्क प्रदान केले. मेढालेखा या गावाला महाराष्ट्र ग्रामदान अधिनियम 1964 अंतर्गत ग्रामदान गाव म्हणून घोषित करण्यात आले. महिलांचा स्वयंसहायता गट या गावात 90च्या दशकात स्थापन झाला. दारूबंदीचा आग्रह धरला. पुरस्कार जमनालाल बजाज पुरस्कार 2016. द्वारकानाथ संझगिरी लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे फेब्रुवारी 2025 मध्ये दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेले द्वारकानाथ संझगिरी मुंबईत महापालिकेत उच्च पदावर काम करत होते. मात्र क्रिकेटवर लिहिणे, बोलणे आणि मराठी साहित्यातील त्यांची रुची त्यामुळे त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडला. त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी दिनांक, श्री यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये 1983च्या विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी इतर काही मित्रांसह एक षटकार हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते. ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले. स्तंभलेखनाव्यतिरिक्त संझगिरी यांचा प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयावर 40 पुस्तके लिहिली आहेत. M.T. वासुदेवन नायर भारतातील सर्वकालीन महान लेखकांपैकी एक. M.T. वासुदेवन नायर यांचे 25 डिसेंबर 2024 रोजी केरळमधील कोझिकोड येथे एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. मदत थेकेपद वासुदेवन नायर यांचा जन्म 1934 मध्ये केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील कुडलूर गावात एका नायर कुटुंबात झाला. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अमेरिकेतील द न्यूयॉर्क हेराल्ड ट्रिब्यूनने आयोजित केलेल्या जागतिक लघुकथा स्पर्धेत मल्याळम भाषेतील उत्कृष्ट कथेचा पुरस्कार जिंकला. पदवी प्राप्त केल्यानंतर ते मातृभूमी साहित्यिक मासिकात सामील झाले. नंतर त्याचे संपादक झाले, जे ज्यांनी 1981 पर्यंत सांभाळले. त्यांनी थुन्सन मेमोरियल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष, केरळ साहित्य अकादमीचे अध्यक्षपदही भूषवले. 1965 मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाची मुरापेन्नूची पटकथा लिहिली. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट निर्माल्यम दिग्दर्शित केला, ज्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी 7 चित्रपट दिग्दर्शित केले, 45 चित्रपटांच्या पटकथा लिहिला. त्यांच्या रांडामुझुम, असुरविथू, मंजू, कालम, नलकेट्टू या कादंबऱ्या इतक्या प्रसिद्ध आहेत की त्या आजही पुनर्मुद्रित होतात. 2002 मध्ये प्रकाशित झालेली वाराणसी ही त्यांची शेवटची कादंबरी होती. पुरस्कार पद्मभूषण 2005, केरळ ज्योती पुरस्कार 2022, ज्ञानपीठ पुरस्कार 1995, साहित्य अकादमी पुरस्कार 1970, कालम या कादंबरीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, निर्माल्यम या चित्रपट पुरस्कार 1974. तुलसी गौडा कर्नाटकातील पर्यावरणवादी तुलसी गौडा यांचे डिसेंबर 2024 मध्ये उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नाळी गावात त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळातील आजारामुळे निधन झाले. 86 वर्षाच्या त्या होत्या. जंगल आम्मा वनाचा विश्वकोश एन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौडा यांचा जन्म 1944 मध्ये उत्तर कन्नडा जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील होन्नाळी गावात झाला. गरिबीत वाढलेल्या या महिलेने तिच्या आईसोबत स्थानिक व वन नर्सरीमध्ये रोजंदारीवर काम करायला सुरुवात केली. त्यांना औपचारिक शिक्षण घेता आले नाही, मात्र बियांवरून वृक्ष ओळखण्यात, कलम नेमके कोणत्या झाडाचे कशावर करावे यांचे कसब त्यांना प्राप्त होते. गौडा यांना कर्नाटकात 1 लाखाहून अधिक झाडे लावण्याचे आणि त्याचे संगोपन करण्याचे श्रेय दिले जाते. त्यांच्या योगदानामुळे एक सामुदायिक अभयारण्य, 5 व्याघ्र प्रकल्प आणि 15 संवर्धन अभयारण्य, 30 वन्यजीव अभयारण्ये मजबूत झाली आहेत, ज्यामुळे विविध परिसंस्थांचे जतन सुनिश्चित झाले आहे. त्यांना 2020 साली पद्मश्री पुरस्कार, इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार, कर्नाटक सरकारचा राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार 1999 हा मिळाला. ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत. ज्येष्ठ पत्रकार आणि मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे वृद्धापकाळाने फेब्रुवारी 2024 मध्ये निधन झाले. ते 91 वर्षाचे होते. ते प्रबोधनकार ठाकरे यांचे शिष्य, बाळासाहेब व श्रीकांत ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि ठाकरे कुटुंबियाचे निकटवर्तीय होते. महाडमधील वेन्नेरे हे त्यांचे मूळ गाव.
वडील पोलीस खात्यात असताना भोईवाडा येथील कर्मचारी निवासस्थानात त्यांचे बालपण गेले. तसेच चित्रकलेत पारंगत असल्याने ते माध्यम क्षेत्राशी जोडले गेले. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात बेस्ट उपक्रमात काम केल्यानंतर त्यांनी पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पंढरीनाथ सावंत यांनी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून विविध विषयांवर सखोल लेखन केले. तसेच अनेक प्रश्नांना निर्भीडपणे वाचाही पडले. राज्य शासनाच्या माहिती आणि व जनसंपर्क विभागातर्फे देण्यात येणारा लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षात तर्फे देणारा कृपा सामक जीवन गौरव पुरस्कार आदी पुरस्कारांनी सावंत यांना गौरवण्यात आले होते. मी पंढरी गिरणगावचा हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले. केसरी भाऊ पाटील केसरी टूरचे संस्थापक व अध्यक्ष केसरी भाऊ पाटील यांचे वृद्धापकाळाने 15 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. पालघर जिल्ह्यातील सफाळ येथील मथाने गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात केसरीभाऊ पाटील यांचा 1935 साली जन्म झाला. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर मध्यमवर्गीयांचे माफक दरात जग फिरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची 50व्या वर्षी 1984 साली त्यांनी केसरी टूर्सची स्थापना केली. केसरी टूर्सचे पहिले कार्यालय त्यांनी दादर माहीम परिसरात सुरू केले. त्यानंतर या कंपनीचा विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. पर्यटन क्षेत्रातील सर्वोत्तम कंपनी म्हणून केसरी टूर्सला नावलौकिक मिळवून दिला. आज घडीला केसरी टूर्सच्या राज्यासह देशभर जगभर अनेक शाखा आहेत. प्रसिद्ध साहित्यिक रा. र. बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार, पाचोळाकार प्राचार्य रावसाहेब रंगराव बोराडे यांचे वृद्धापकाळाने 11 फेब्रुवारी 2025 रोजी निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. त्यांनी काही दिवसापूर्वीच राज्य शासनाचा विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 त्यांना जाहीर करण्यात आला होता. पाचोळा ही त्यांची सुमारे 55 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली कादंबरी प्रचंड गाजली होती. रा. बोराडे जन्म यांचा लातूर जिल्ह्यातील काटगाव या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. आमदार सौभाग्यवती ही कादंबरी ही त्यांनी लिहिली. त्यावर नाटकही आले आहे. चारापाणी या कादंबरीला 1990 मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचा कैलासवासी नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला होता. कंस आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा आदी कथा संग्रहाचा शिका तुम्ही हो शिका या बाल कादंबरी, रहाटपाळणा आदी साहित्य बोराडे यांच्या लेखणीत उतरले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे ते सदस्य, ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, 1989 साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. पंडित प्रभाकर कारेकर, सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचे फेब्रुवारी 2025 मध्ये निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. 1944 मध्ये गोव्यात म्हापसा येथील दैवज्ञ कुटुंबात पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म झाला. 10 वर्ष प्रभाकर कारेकर यांनी पंडित हळदणकर यांच्याकडे राहून संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेक यांच्याकडे 9 वर्ष, पुढे पंडित CR व्यास यांच्याकडे राहून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. त्यांची बोलावा विठ्ठल पहा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, वक्रतुंड महाकाय, हा नाद सोड, नभ मेघांनी आक्रमिले यासारखी अनेक गाणी लोकप्रिय आहेत. ऑर्नेट कोलेमन अमेरिका आणि सुलतान खान यांच्यासोबत त्यांनी केलेला फ्युजन अल्बमही लोकप्रिय ठरला. तानसेन सन्मान 2014, संगीत नाटक अकादमी 2016, लता मंगेशकर पुरस्कार, गोमांत विभूषण पुरस्कार आदी त्यांना मिळाला. प्रिन्स करीम आगा खान चतुर्थ, लाखो इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते प्रिन्स करीम अल हुसैनी आगा खान चतुर्थ यांचे फेब्रुवारी 2025 मध्ये पोर्तुगालमधील लिस्बन येथे निधन झाले. ते 88 वर्षाचे होते. आगा खान चतुर्थ हे शिया इस्लामी मुस्लिमांचे 49वे वंशपरंपरागत इमाम आध्यात्मिक नेते होते. 13 डिसेंबर 1936 रोजी स्वित्झर्लंडमधील जिनेवाजवळ क्रू दे गेंथोड येथे जन्मलेले खान हे जोन यार्डे बुलर अली खान यांचे पुत्र होते. त्यांनी त्यांच्या बालपणाचा काही काळ केनियातील नैरोबी येथे घालवला होता. खान यांनी त्यांचे आजारी आजोबा सर सुलतान महम्मद शाह आगा खान यांच्याकडे राहण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठ सोडले. नंतर वयाच्या 20व्या वर्षी 1957 मध्ये इस्माइली मुस्लिमांचे इमाम म्हणून त्यांची जागा घेतली. त्यांच्या कुटुंबाला पैगंबर मोहम्मद यांचे थेट वंशज मानले जाते. इस्माइली मुस्लिमांचे आध्यात्मिक नेतृत्व करण्याबरोबर
त्यांनी विकसनशील देशांमध्ये घरे, रुग्णालये, शाळा उभारण्यासारख्या कामांसाठी अब्जावधी डॉलर्सच्या देणग्या दिल्या. खान हे आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्क AKDN चे संस्थापक आणि अध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अश्वपालनाचा व्यवसायही केला. 1964 मधल्या हिवाळ्यात झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ते इराणचे प्रतिनिधी म्हणून स्कीइंगमध्ये सहभागी झाले. त्यांना वास्तुशास्त्राची खूप आवड होती. इस्माइली मुस्लिम पंथ हा एक जागतिक बहुजातीय समुदाय आहे. त्यांचे सदस्य विविध संस्कृती, भाषा, राष्ट्रीयत्व असलेले मध्य आशिया, मध्य पूर्व, दक्षिण आशिया, उपसहारा आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिकेत राहतात. पुरस्कार: पद्मविभूषण आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार त्यांना भेटले. डॉक्टर किसन महाराज साखरे, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू डॉक्टर किसन महाराज साखरे यांचे जानेवारी 2025 मध्ये पुण्यात निधन झाले. त्यांचा जन्म चिंचोली, जिल्हा लातूर येथे झाला होता. श्री क्षेत्र आळंदी येथील साधना आश्रमात गुरुशिष्य परंपरेचा अंगीकार करून किसन महाराज यांनी संत साहित्य, तत्वज्ञान, व्याकरणशास्त्र, शिक्षण तत्वज्ञ NP मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिक्षण घेतले. साखरे महाराज यांनी क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर संस्थांचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. साखरे महाराजांनी संस्कृत, मराठीतून 115 ग्रंथ लिहिले आहेत. एकूण 500 ताम्रपटावरून त्यांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. साखरे महाराज यांना महाराष्ट्र सरकारतर्फे 2018 मध्ये ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराच्या 5 लाख रुपयाच्या रकमेत स्वतःचे 1 लाख रुपये जमा करून ही रक्कम संस्कृतमध्ये शिक्षण घेणाऱ्या अभ्यासकांसाठी देता यावी म्हणून ती किसन महाराजांनी राज्य सरकारला सुपूर्द केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने डी.लिट या सर्वोच्च पदवीने त्यांना सन्मानित केले. नागपूरच्या जिजामाता प्रतिष्ठानचा जिजामाता गौरव पुरस्कार, वारकरी रत्न, मोरया पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले. ललिता कट्ट, प्रख्यात कांस्य शिल्पकार ललिता कट्ट यांचे जानेवारी 2025 मध्ये जयपूर येथे निधन झाले. 20 फेब्रुवारी 1948 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी 1971 मध्ये वाराणसी हिंदू विद्यापीठातून पदवी आणि बडोद्यातील MS विद्यापीठाच्या ललित कला विद्याशाखेतून पदव्युत्तर पदवी घेतली. MS विद्यापीठातून शिल्पकलेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला शिल्पकार होत्या. त्यांना 1981 मध्ये लंडनच्या स्लेड स्कूल ऑफ आर्ट कडून संशोधन शिष्यवृत्ती देखील मिळाली होती. कट्ट यांनी 5 दशकातून अधिक काळ विविध माध्यमांमध्ये काम केले. त्यांनी रेटाकोटा, पेपर माचे पासून ते दगड आणि कांस्य अशा सर्व गोष्टींचा वापर केला.